शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना समजून घेण्याकरता सर्वात उत्कृष्ट अशा स्वरूपाचा एक संदेश आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपतींचा खरा इतिहास आणि त्यांचा संघर्ष हा देखील त्यामध्ये अधोरेखित केलेला आहे. तर गोविंद पानसरेजींनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्र धर्म जागवत असताना हे दिलेलं एक मोठं योगदान आहे. आणि या पुस्तकाच्या अनुषंगाने आमचे अंबी जे आहेत हे सातत्याने संपूर्ण गोविंद पानसरेजींचं आणि सत्यशोधकाच्या साहित्याचा प्रचार प्रसार हे दाम्पत्य हे अत्यंत कर्मठ संघर्षाच्या माध्यमातून करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एका बेजबाबदार आणि मूर्ख म्हणणंच हे योग्य राहील अशा एका लोकप्रतिनिधींनी रात्री त्यांना फोन लावून केलेली शिवीगाळ आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि या शिवीगाळ प्रकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये प्रकरण जेव्हा गेलं तेव्हा या पुस्तकाची पुन्हा एकदा नव्याने चर्चा झाली. आणि पुन्हा नव्याने पुस्तकाची चर्चा होत असताना अधिकाधिक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचावं अशी या संदर्भातली जी अपेक्षा होती ती अपेक्षा अंबी यांनी संकल्प स्वरूपामध्ये स्वीकारलेली आहे. खरं पाहिलं तर मी त्यांना याच्या आधी संपर्क साधला होता, मी त्यांना फोनही केला होता, मात्र त्यांना शिवीगाळ करणारा लोकप्रतिनिधी घेतला आहे त्याच ठिकाणचा मी देखील मतदार आहे. तेव्हा मी त्यांना फोन करत असताना त्यांची मी माफी मागितली की आमचा एक लोकप्रतिनिधी आपल्याशी अर्वाच्य भाषेत नव्हे तर अत्यंत गलिच्छ भाषेत बोलतो, आपल्याला वेगवेगळ्या धमक्या देतो, आबरू लुटण्यापर्यंतच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातं. वास्तविक पाहता हा सर्व प्रकरण होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची शर्मेनी मान खाली गेली. आणि ही शर्म जी आहे ही लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे लोक निवडून येणं हा कुठेतरी लोकशाहीचाही एक दुर्दैवानी पराभव आहे. असो, मात्र मी बुलढाणेकर असल्याच्या नात्यानं मी अंबी त्यांच्या पत्नी या उभयतांची त्यांना झालेला जो त्रास आहे आणि त्यांच्या या निमित्तानं झालेला मनस्ताप जो आहे या अनुषंगानं मी त्यांची दिलगीर नव्हे तर माफी या निमित्तानं या ठिकाणी पुन्हा एकदा मागतो. मात्र इतकं घाणेरडं आणि इतकं वाईट बोलल्यानंतरही कार्यकर्ता कसा असावा याची तरी ओळख या निमित्तानं अंबी यांच्या जिद्दीची मला प्रशंसा करायची वाटते. आणि यातून त्यांनी बदला कोणता घेतला नाही किंवा तू मला शिव्या देतो तर मी तुला शिव्या देतो, मला पण चांगल्या शिव्या येतात इथपर्यंत त्यांनी इशारा जरूर दिला. मात्र त्यांनी या सगळ्या प्रकरणावर एक वेगळा संकल्प केला आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकांच्या 1,00,000 प्रती आता ते छापणार आहेत आणि त्याचं ते वितरण करणार आहेत. आणि त्यांनी हा घेतलेला जो संकल्प आहे या संकल्पामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही सहभागी राहील. आणि व्यक्तिशः मी देखील एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांच्या उपक्रमामध्ये सक्रिय स्वरूपाचा एक भरगच्च स्वरूपाचा 10,000 प्रतींपर्यंतचा संकल्प या निमित्ताने या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांचे पुस्तक म्हणजे मस्तक ठिकाणावर आणण्याची ही असणारी गुरुकिल्ली आहे असं समजून आपण पुढे जाऊया एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता सरतेशेवटी एवढं सांगतो की एवढ्या अर्वाच्य भाषेत शिव्या देऊन, जीवे मारण्याची धमकी देऊन, आबरू लुटण्याच्या पर्यंतचा बलात्काराच्या विनयभंगाच्या अनुषंगाने इशारे देत असताना संबंधितांनी एवढं शिवीगाळ करूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. मात्र हा बहादर त्यांच्या पत्नी या दोघांनी भारताचं संविधान अर्थात कायद्यावर आमचा विश्वास ही भूमिका ठेवत असताना पोलीस सरकारच्या दबावामध्ये नाही करत आहे हे बघून त्यांनी प्रायव्हेट फौजदारी केली. ती फौजदारी स्वीकारल्या गेली, नोटीस इश्यू झाल्या आहेत. आता लवकरच यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशीला संबंधिताला बोलवल्या जाणार आहे. मात्र स्वतःला वीर म्हणून घेणारे आणि स्वतःला फार मोठं समजणारा जो व्यक्ती आहे त्यांनी कोल्हापूरला जाताना जरा जाहीर करावं कार्यक्रम की मी या दिवशी या तारखेला स्टेटमेंट देण्याकरता जात आहे. कोल्हापूरकर त्याची वाट पाहत आहे. हा अंबी यांचा निरोप आहे ते मला त्यांनी तो निरोप दिला होता, आता मी निरोप कसा पोचवावा ही एक अडचण आहे. मात्र खरंच जर तुम्ही स्वतः राणा भीमदेवी थाटामध्ये असं जर बोलत असाल आणि खरंच जर शूर असाल तर जरा एकदा तारीख सांगून आणि वेळ सांगून कोल्हापूरला जा. कोल्हापूरकर आपली वाट पाहत आहे हे देखील या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आणि हा जो संघर्ष आहे हा संविधानाला अभिप्रेत असणारा संघर्ष आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष आपण सर्वजण करत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो.